मित्रो, शिक्षक भरतीचे तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील, परंतु हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रूफसह दाखवणार आहे. तुमच्या मनामधली कमी मार्क असलेली जी भीती आहे ना, ती अगदी सहज धुरळा म्हणून उडून जाईल. तुमचा विषय कुठलाही असू द्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, गणित किंवा विज्ञान दोन्हीपैकी एकांचं कॉम्बिनेशन, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तुमची कोणतीही मेथड असू द्या, तुमचं डी असू द्या अथवा बी असू द्या, अगदी तुमच्या मनामध्ये असलेली प्रत्येक विषयाची भीती आणि कमी मार्क्सची भीती हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% निघून जाईल, याची मात्र मी शाश्वती देतो. प्रूफसह मी तुम्हाला दाखवणार आहे की वर्गनिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय अर्थात कॅटेगरीनिहाय किती कमी कट ऑफ हा लागलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळेला असं होतं आपल्या मनामध्ये की ही भीती राहते की मला कमी मार्क्स आहेत, माझी निवड होणार नाही. असं नाहीये. प्रूफसह दाखवतो, विदाऊट वेस्टिंग द टाइम. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5चा कट ऑफ, पहिलीपासून 5व्या वर्गाचा कट ऑफ हा फक्त 87 गुणांवरती आलेला होता. तर 6वी ते 8वी इंग्रजी या विषयाचा कट ऑफ जो होता ना, इंग्लिश या विषयाचा कट ऑफ होता फक्त 113 मार्क. त्यानंतर 6वी ते 8वी मराठी या विषयाचा कट ऑफ तुमचा विश्वास देखील बसणार नाही, परंतु तो होता फक्त 112 मार्क. त्यानंतर 6वी ते 8वी गणित आणि विज्ञान, ठीक आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून जे आपल्याला लागतं की नाही, त्या विषयासाठीचा कट ऑफ जो होता ना, तर या ठिकाणी विद्यार्थीच मिळाला नाही आणि म्हणून ती जागा जी होती ना ती तशीच राहिली रिक्त. दुसरं बघा, 9वी 10वी इंग्रजी या विषयाचा जो कट ऑफ आहे, इंग्रजी विषयाचा कट ऑफ हा फक्त 109 मार्क्सवरती आलेला होता. तर 9वी 10वी हिंदी या विषयाचा जो कट ऑफ आहे, हिंदी, तर हा फक्त कट ऑफ 100 मार्कांवरती आलेला होता. आता 9वी 10वी गणित या विषयाचा कट ऑफ आपण बघूयात. 9वी 10वी गणित या विषयाचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो फक्त 123 मार्कांवरती आलेला होता. तर विज्ञान आणि गणित म्हणजे दोन्ही विषयांचं कॉम्बिनेशन जर समजा एखाद्या व्यक्तीला शिकवायचं असेल किंवा दोघांचं कॉम्बिनेशन असेल, तर त्या ठिकाणचा कट ऑफ सुद्धा 123 गुणांवरतीच आलेला होता. आता 11वी 12वीचा जर आपण कट ऑफ बघितला, मी तुम्हाला विषय निहाय सांगतो. बायोलॉजीचा कट ऑफ 112 मार्क, केमिस्ट्रीचा कट ऑफ 113 मार्क, एन्व्हायरमेंटल सायन्सचा कट ऑफ फक्त 85 मार्क, हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स या दोघांनी मिळून जर असेल समजा तुमच्याकडे एम ए झालेलं, तर फक्त 90 मार्क. 11वी 12वीसाठी इंग्रजी विषयाचा कट ऑफ हा फक्त 111 मार्कांवरती आलेला होता. लक्षात घ्या, 9वी 10वीचा कट ऑफ हा नेहमी जास्त राहतो 11वी 12वीपेक्षा. त्यानंतर मराठी विषयाचा कट ऑफ हा फक्त 98 मार्कवरती आलेला होता. भूगोल या विषयासाठी 11वी 12वीसाठी कट ऑफ हा फक्त 70 मार्कांवरती आलेला होता. गणित या विषयासाठी कट ऑफ 11वी 12वीसाठी 116 मार्कांवरती आलेला होता. तर फिजिक्स या विषयासाठी जो कट ऑफ आहे तर तो 123 मार्क्ससाठी आलेला होता. फिजिक्स या विषयासाठी 40% एडेड 40% अनुदानित शाळेचा कट ऑफ हा फक्त आणि फक्त 55 मार्कांवरती आलेला होता, 55 मार्क्स. पॉलिटिकल सायन्ससाठी अर्थात राज्यशास्त्र या विषयासाठी कट ऑफ होता 118 मार्क. आता हे मी तुम्हाला दोन सांगितलं, काय इकडे सांगितला वर्ग आणि त्याचा गट आणि त्यासोबतच विषय आणि मार्क सांगितले. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, म्हणजे कॅटेगरी सुद्धा सांगितली की म्हणजे वर्ग सांगितला आणि मार्क सांगितले की किती होते म्हणून कट ऑफ. आता मी तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगणार आहे की हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे 87, 113, 112, 109, 100, 123 आणि 123 हा कोण्या ठिकाणी आलेला होता आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आलेला होता ते आपण बघू. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त 121 गुण आलेला होता. लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 121 मार्क ओपन. त्यानंतर एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त 108 मार्क होता. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ 92 मार्क, एनटी कॅटेगरीचा कट ऑफ 111 मार्क, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ 114 मार्क इतका कमी आलेला होता. या व्यतिरिक्त देखील यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे ते सुद्धा सांगतो. म्हणजे जनरल वुमन यांचा कट ऑफ 120 मार्क, जनरल एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवारच उपलब्ध होऊ शकला नव्हता. प्रोजेक्ट अफेक्टेड जर असेल अर्थातच प्रकल्पग्रस्त, तर ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा फक्त 114 मार्कांवरती आलेला होता. आणि जर स्पोर्ट्समन असेल म्हणजे खेळाडू या प्रवर्गामधील असेल तर फक्त 55 मार्कांवरती कट ऑफ आलेला होता. आणि अंशकालीन जर असेल ओपन कॅटेगरीमध्ये तर 99 मार्कांवरती कट ऑफ आलेला होता. ही जी मी तुम्हाला सगळीच्या सगळी ऍड सांगितलेली आहे, वर्गनिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय, ही होती पाचोरा तालुका कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लिमिटेड पाचोरा. मला असं वाटतं
की हे मला वाटतं जळगाव किंवा धुळे या जिल्ह्यामधला हा तालुका आहे पाचोरा. त्या ठिकाणची पाचोरा तालुका कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या ठिकाणचा हा मुलाखती राऊंडमध्ये इतका कमी कट ऑफ लागलेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो विचार करा की इतका कट ऑफ कमी लागत असेल, आता ह्याच्यामध्ये 1 ते 5चा कट ऑफ फक्त 87 मार्क आलेला आहे. म्हणजे जर तुमचं डी झालेलं असेल तर आपला विश्वास तरी बसतो का की इतक्या कमी मार्क्सवरती सुद्धा माझी निवड होऊ शकते म्हणून? फक्त आपल्याला काय करायचं आहे, मुलाखत राऊंडमध्ये मला कुठल्याही पद्धतीने चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून तयारी आपण करायची आहे. कमी मार्क असताना सुद्धा निवड होऊ शकते. फक्त मनामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे शिक्षक होण्याची, कोणत्याही ठिकाणी जाऊन शिक्षणाचं अत्यंत पवित्र कार्य करण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, या माहितीमध्ये काही बदल करायला पाहिजे का, किंवा तुम्हाला नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे हे आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून मग आम्ही त्या विषयांवरती डेफिनेटली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद.